एखाद्या क्राईम वेब सिरीजलाही लाजवेल अशी घटना पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर घडली आहे. सिया गोयल नावाच्या तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच केतन अग्रवालला 350 फूट खोल दरीत फेकून दिलंय, ज्यात केतनचा जागीच मृत्यू झालाय. याच घटनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रोज या प्रकरणात वेगळं वळण येतंय. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, तिला तिचा प्रियकर चेतन सोबत संपूर्ण आयुष्य जगायचं होतं आणि यासाठीच तिने केतनच्या हत्येचा कट रचला. या प्रकरणी सिया आणि तिचा प्रियकर चेतनला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या दोघांनाही हत्येच्या रिक्रिएशनसाठी लोहगडावरती नेण्यात आलं होतं. ही हत्या नेमकी कशी करण्यात आली याचं नाट्य रूपांतर त्यावेळी करण्यात आलं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य काय हे बाहेर काढण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान आता केतन अग्रवाल हत्याकांडातील सत्य लवकरच समोर येणार आहे, कारण मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिची लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजेच पॉलिग्राफ चाचणी करण्यास परवानगी दिलेली आहे. सिया गोयलची बाजू मांडणारे ॲडव्होकेट विपुल तुशिंग यांनी सियानं लाय डिटेक्टर चाचणी करण्यास सहमती दर्शवल्याचं सांगितलेलं आहे. त्यानंतर आता सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार आहे. दुसरीकडे या प्रकरणी सियाचा भाऊ आणि आई वडील त्याचप्रमाणे या लग्नासाठी मध्यस्थी करणारे मित्तल कुटुंबाची देखील चौकशी सुरू आहे. आता या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना कसं यश येतं हे पाहणं महत्वाचं असेल.